नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण मूल दत्तक घेण्यासाठी नियम व अटी किंवा मूल दत्तक कोण घेऊ शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. भारतामध्ये असणारी परदेशी नागरिक किंवा परदेशी व्यक्ती हे दोन्ही लोक कायद्याने मूल दत्तक घेऊ शकतात. दुसरा मुद्दा असा आहे की मूल दत्तक घेण्यासाठी लग्न करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच जे दाम्पत्य अविवाहित असतील त्यांना देखील मूल दत्तक कायद्याने घेता येतं. त्यानंतर जर एखाद्या जोडप्याला मूल दत्तक घ्यायचं असेल तर कमीत कमी त्यांच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजेत आणि त्या मूल दत्तक घेण्याला दोघं नवरा बायकोंची संमती असायला पाहिजे. त्याच्यानंतर पालकांमध्ये आणि दत्तक देणाऱ्या मुलामध्ये कमीत कमी 25 वर्ष अंतर असायला पाहिजे. याचं कारण असं की जेणेकरून कोणतंही बेकायदेशीर कृत्य घडता कामा नये. त्यानंतर पालकांची परिस्थिती ही सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या एकदम व्यवस्थित पाहिजे. म्हणजे ते शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे. याचे कारण असं कारण त्यांना दत्तक देणाऱ्या मुलाचं पालन, पोषण आणि संगोपन करायचं आहे. जर त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल तर दत्तक देणाऱ्या मुलाचा कोणत्याही प्रकारचा विकास त्यांना करता येणार नाही. त्यानंतर जर एखादी व्यक्ती ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल तर त्यांना कायदा मूल दत्तक घेण्यासाठी परवानगी देत नाही. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे एकल पालकत्व. आता एकल पालकत्व म्हणजे एकटी राहणारी स्त्री किंवा एकटा राहणारा पुरुष यांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे, परंतु त्याच्यात काही अटी दिलेल्या आहेत. त्या अटी अशा आहेत की एकल पालकत्वामध्ये स्त्री ही मुलगा आणि मुलगी या दोघांनाही दत्तक घेऊ शकते, परंतु एकल पालकत्वामध्ये जर पुरुष असेल तर पुरुषाला मुलगी दत्तक घेण्याचा अधिकार नाही. त्याच्यानंतर एकल पालकत्वामध्ये स्त्रीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे, परंतु त्यावेळेस तिचं कमीत कमी 55 वर्ष म्हणजे 55 वर्षापेक्षा जास्त वय असता कामा नये. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्या काही शंका असतील ते देखील कमेंट्समध्ये व्हिडिओ खाली कळवा. धन्यवाद.